महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ड्रिप मधून पाचवा लागवडीचा डोस, पाचवा खतांचा डोस कोणता द्यावा ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर आतापर्यंत आम्ही ऊस शेतीमध्ये 4 ड्रिप डोस कोणत्या पद्धतीने वापरायचं आणि त्याच्यामध्ये कोणकोणती लागवड वापरायची ही सर्व माहिती दिलेली आहे। तर हा पहिला ड्रिपचा डोस आहे, त्यानंतर हा दुसरा ड्रिपचा डोस आहे, त्यानंतर हा तिसरा ड्रिपचा डोस आहे, त्यानंतर हा चौथा ड्रिपचा डोस आहे। तर ह्या पद्धतीने 4 ड्रिपचे डोस आम्ही दिलेले आहेत ऊस शेतीमध्ये। तर खूप छान पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। तर ड्रिपचा डोस आपण देत असताना प्रत्येक 10व्या दिवशी 10 दिवस झाल्यानंतर एक ड्रिपचा डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। तर पहिला ड्रिपचा डोस कोणता द्यावा आणि दुसरा ड्रिपचा डोस कोणता द्यावा आणि प्रत्येक ड्रिपचा डोस आपण देत असताना ऊसाची वाढ ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने आपण ड्रिपचा डोस, हे जे डोस दिलेले आहेत 4 डोस, हे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दिलेले आहेत आणि वेगवेगळी लागवड त्याच्यामध्ये वापरलेली आहे। हा पाचवा ड्रिपचा डोस आपण 50 दिवस झाल्यानंतर, लावण करून 50 दिवस झाल्यानंतर आपण हा डोस देऊ शकता। तर त्याच्यामध्ये आपण युरिया 5 किलो वापरावा, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो वापरावं, त्यानंतर ड्रिप मधून सोडणारं मायक्रो न्यूट्रिएंट आपल्याला वापरावं लागेल। त्याच्यामध्ये 1 किलो मायक्रो न्यूट्रिएंट आपण ह्या पद्धतीने वापरू शकता। तर 200 लिटरचं एक बॅरल आपण घ्यावं, त्याच्यामध्ये युरिया, मॅग्नेशियम आणि मायक्रो न्यूट्रिएंट हे जे रासायनिक खतं आहेत ते आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करावेत पाण्यामध्ये, 200 लिटर पाण्यामध्ये, त्यानंतर आपण ते ड्रिप मार्फत द्यावं। तर ह्या पद्धतीने आपण हा पाचवा डोस 50व्या दिवशी देणं खूप महत्त्वाचं आहे। तर ड्रिपचा डोस वापरत असताना आपण सुरुवातीपासून जर ड्रिपचा डोस वापरला तर आपल्याला खूप छान पद्धतीने ड्रिपचा रिझल्ट आपल्याला येतो। तर ड्रिपचा डोस वापरल्याने काय होतं, जे ऊसाला लागणारे अन्नद्रव्य असतात, जे न्यूट्रिएंट म्हणतो आपण, जे घटक असतात ते डायरेक्ट ऊसाला भेटत असतात। तर ह्या पद्धतीने डायरेक्ट आपण जे ऊसाला लागणारे घटक आहेत ते डायरेक्ट ड्रिप मधून दिल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो। तर आपण ह्या पद्धतीने ड्रिपचा डोस वापरून ऊसामध्ये खूप छान पद्धतीने उत्पादन घेऊ शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।